तुम्ही सांगा त्यांना उद्या कायदा व सुव्यवस्था सगळे जर आज जर घुसले मग काय करणार? मी सगळ्यांना आज जायला सांगायला मग तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळायची. इलेक्शनचा संबंध असेल तर लेखी द्यावं आचारसंहिता बंद आहे. मी तुम्हाला सांगतो मी करून दिली लेखी द्यायचं पण आम्हाला आमचं तो कर्तव्य नाही. आमच्या दृष्टीने शासनाचे अधिकारी या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त उपविभागीय अधिकारी आहे, दुसरं कोणी नाही. आणि इथं जर उद्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही पोलिसांचे प्रमुख म्हणून तुमची राहील. स्टेशन मुंबईचा असो नाहीतर दिल्लीचं जंतर मंतर असतो सगळीकडे केसेस होतात माझ्यावर. प्रांत आले नाही तर मग कलेक्टरला यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करेल आपण. सूर्यबान गुरकुले, मीराबाई बडे, सिद्धेश कडलक, काय काय मीराबाई किती नाव आहे, मीराबाई बेंगाळ किती नाव, किती लोकांनी जीव द्यायचे, पप्पू दुधावडे किती लोकांचे जीव दिले. आपण काय इथं राजकीय आंदोलनाला आलो असतो तर मी समजू शकतो, परंतु हे राजकीय आंदोलन नाही. किती वेळा आपण ही गोष्ट समजून सांगायची. आणि म्हणून एकच गोष्ट आहे, ज्याला उन्हाचा त्रास असेल, मला माहिती आहे की आपण काम धंदे सोडून सगळेजण उन्हाताना तिथं आलेले आहात. ज्याला नाही असू शकते तशांना येत राहावं लागेल. हायवे जाम करू चला, हायवे काय आहे, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असंही करायचं नाही, कायदा व सुव्यवस्था अडचण होईल असंही काम करायचं नाही. आपलं ही माफक अपेक्षा आहे की प्रांत अधिकारी शासनाचे कोणत्याही तालुक्यात सगळ्यात मोठा अधिकारी जो असतो तो प्रांत अधिकारी असतो. त्यांनी शिपाई खाली पाठवायचं, निवेदन घ्या म्हणायचं, इतका काय छोटी घटना आहे. घरगडी झाला तो, घरगडी सरकार असं पाहिजे की या ठिकाणी आता त्या कडलक परिवाराला मदतीचा चेक घेऊन इथं सरकार हजर पाहिजे होतं. त्याला सरकार म्हणतात. हे जे चाललंय ना आता नाटक, हे म्हणजे असंवेदनशील सरकार आहे आणि सरकारचे प्रतिनिधी अत्यंत असंवेदनशील आहेत.